महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल। 36,000 कोटींची तरतूद जी आहे पहिल्या वर्षाचे 3 महिन्याची तरतूद ही आधीच उपलब्ध करून दिलेली आहे। आता राहिले तुमचे 9 महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या 3 महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीने ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असते। त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतुदीची गरज आहे दर महिन्याच्या लाभाकरिता ती या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे। आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीने राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे। पुढेही आम्ही त्याच पद्धतीने हा प्रयत्न करत राहणार। 1500चा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास 3 ते 4 हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे। अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे। 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे। एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू। वाढत्या वयापासून आज 1500चा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे 1500 पण तुम्हाला मिळणार नाहीत, पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली। त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार, पण आज 2,52,00,000 महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत आणि आज 36,000 कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीने पुढे सुरू राहावी। त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाहीये। 2100चा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा असतं तो पुढच्या 5 पंचवार्षिक या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो। त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईल। पण आपल्या माध्यमातून मला लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही योजना कधीही बंद होणार नाही। नमस्कार, महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे। तर बघा, जो काही मार्च महिन्याचा हप्ता आहे तो आपल्या खात्यावरती जमा झालेला आहे। त्याचप्रकारे गॅस सिलेंडरचे जे काही पैसे आहेत बघा, हे सुद्धा आपल्या खात्यावरती टाकण्यात येणार आहे। बघा, काहींना या ठिकाणी गॅस सिलेंडरचे पैसे सुद्धा जमा झालेले आहेत। काहींना बघा गॅसचे 300 रुपये आले आहेत। बघा, मला गॅसचे 300 रुपये आले। तुम्हाला गॅसचे पैसे आणि मार्च महिन्याचा जो काही हप्ता आहे तो भेटला का नाही याची तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा की मार्च महिन्याचा जो काही हप्ता आहे तो भेटला का नाही। 8वा आणि 9वा हप्ता या ठिकाणी जमा झालेला बघा। काही महिलांना बघा या ठिकाणी फक्त 2च महिन्याचे हप्ते भेटले आणि ज्या महिला बघा आता एज बार होत आहेत बघा, जे काही लिमिट आहे बघा लाडक्या बहिणीचं ते एज बार म्हणजे ज्यांचं वय बघा जास्त आहे आता त्या वयामधून जर बाद होत असेल तर त्यांना इथून पुढचे हप्ते भेटणार नाही आहेत। तर अतिशय महत्त्वाची अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तर आधार कार्डप्रमाणे ज्या महिलांचं वय बघा 65 वर्ष पूर्ण झालं असेल त्या महिलांना आता GR नुसार लाडकी बहीण योजनेचा हप्ता इथून पुढं मिळणार नाही बघा। त्यांचा हप्ता बंद करण्यात आला आहे। बघा, ज्यांचं वय बघा या ठिकाणी 65+ झाला असेल बघा, 65+ जर वय झालं असेल तर आपल्या आधार कार्डवर आपल्याला चेक करायचं आहे की आपलं वय कंप्लीट झालं आहे का नाही। कारण की या ठिकाणी 65 वर्ष जर कंप्लीट झाले असतील तर आपल्याला या ठिकाणी जो काही हप्ता आहे बघा इथून पुढचे हप्ते सगळे आपले बंद होणार आहेत। कारण की लाडकी बहीण योजना या ठिकाणी एज बार होत चाललेली आहे, म्हणजे ज्यांचं वय संपलं त्यांना यांचा हप्ता डायरेक्ट बंद होणार आहे। ही सुद्धा सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे। त्याचप्रकारे काही महिलांना फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता आलेला नाही बघा। तुम्हाला जर मार्चचा हप्ता आला नसेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा की फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता जमा झालेला नाही। छत्रपती संभाजीनगरमधून ह्या बोलत आहेत की यांना जमा झालेला नाही। त्याचप्रकारे हे काय म्हणतात की मला फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे मिळाले पण त्या आधीचे पैसे अजिबात आलेले नाहीत। तर तुम्हाला जेवढे आले त्याच्यावर आपल्याला या ठिकाणी समाधान मानायचं आहे, कारण की आता काही फॉर्म भरायची जी काही मुदत आहे ती सुद्धा नाही आणि फॉर्मसुद्धा भरू शकत नाही। जेवढे पैसे आले त्याच्यातच आपल्याला आभार मानायचे आहेत। आणि अतिशय महत्त्वाची अपडेट मी सांगणार आहे बघा, ज्यांना 1 रुपया आला नाही त्यांनी सुद्धा या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि ज्यांना पैसे भेटले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की मार्च आणि फेब्रुवारीचा हप्ता भेटला का नाही। कारण की इथून पुढच्या हप्त्याला आपल्याला आता एप्रिल महिन्याचा सुद्धा हप्ता आपल्या खात्यावरती जमा होण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे। त्याचप्रकारे आपल्या जे काही महिला आणि बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी आपल्या ऑफिशियल अकाउंटला सुद्धा सांगितलेलं आहे की महिलांना दर महिन्याला 1500 रुपयाचा लाभ भेटणार आहे बघा। आणि हे महायुतीचं एकमेव सरकार आहे जे 2100 रुपयांविषयी मुख्यमंत्री
आणि जे काही दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत बघा, हे मिळून निर्णय घेणार आहेत बघा. ₹21 कधी भेटणार हे सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता हा जो काही निर्णय अजून आलेला नाही पहा. अजून अधिवेशनामध्ये सांगितलं असतं की एवढे पैसे भेटणार आहेत, जेवढीच तरतूद करण्यात आली बघा. आता हा जो काही योजनेचा लाभ आहे महिलांना, लाभ काय मिळत राहणार आहे. लाडक्या बहिणीची फसवणूक अजिबात होणार नाही बघा. दिलेला शब्द या ठिकाणी पाळण्यात आलेला आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही घोषणा केलेली आहे. त्याचप्रकारे आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काय म्हणाले, ज्यावेळेस राज्य आपलं आर्थिकदृष्ट्या मजबूत होईल बघा, नक्कीच आपलं महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या मजबूत झालं, तर त्यावेळेस आपल्याला लाडक्या बहिणीला दर महिन्याला ₹21 या ठिकाणी देण्याचं जे काही आश्वासन आहे बघा, हे या ठिकाणी पूर्ण करणार आहे. सध्या तर या ठिकाणी हे आपलं ₹21 भेटणार की नाही हे अजून कन्फर्म झालेलं नाही बघा. ज्यावेळेस आपलं सरकार एकदम असं आर्थिकदृष्ट्या बलवान होईल, त्याच वेळेस बघा हे आश्वासन पूर्ण करू. त्यासाठी बघा कालमर्यादा नाही, काम या ठिकाणी चालू आहे. असे जे काही आपले अर्थमंत्री आहेत किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हे भाष्य केलेलं आहे. तर बघा आत्तापर्यंत तुम्हाला किती रुपये भेटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, की तुम्हाला किती हप्ते भेटले. आत्तापर्यंत 9 हप्त्यांचा लाभ आपल्या खात्यावर जमा करण्यात आलेला आहे पहा. त्याचप्रकारे यासाठी 36,000 कोटी रुपयांची जी काही तरतूद आहे बघा, ती सुद्धा करण्यात आलेली आहे. आणि जो काही मार्चचा हप्ता आहे तो 12 मार्चपर्यंत खात्यामध्ये येणार होता. जर 12 मार्च होऊन गेले असेल तर आपला हप्ता आला का नाही हे सुद्धा आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे बघा. सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 आणि मार्च महिन्याचे ₹1500 असे एकूण बघा ₹3000 जमा झाले की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बघा. जर तुम्हाला व्हिडिओ पाहता पाहता बघा व्हिडिओला फक्त लाईक करायचं आहे. लाईक केल्यावर तर माझी मेहनत 100% काम करते. त्यामुळे व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचं बघा. आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त आपण 100 लाईक ठेवणार आहे. त्यामुळे लगेच लाईक करायचं आहे. तर बघा तुम्हाला ₹3000 भेटले का नेमकं किती हप्ते भेटले, कारण की आता ज्यांचं वय 65 वर्ष कंप्लीट झालं आहे बघा, आधार कार्डच्या डिटेलवरून 65 वर्षापेक्षा जास्त झाला असेल तर तुम्हाला इथून पुढचे हप्ते डायरेक्ट बंद होणार आहेत. कारण की लाडकी बहीण योजनेची तिथपर्यंतच्या या ठिकाणी वयोमर्यादा होती पहा. आणि जे काही पात्र महिला आहेत बघा, त्यांना इथून पुढे सगळे हप्ते भेटत चालणार आहे. आता ज्यांच्या या ठिकाणी 4 व्हीलर असेल किंवा ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी असेल, 4 चाकी गाडी, तर त्यांना या ठिकाणी हप्त्यामधून बाद करण्याची शक्यता आहे बघा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमधील पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचा जो काही एकत्र निधी हा दिला जाणार आहे. याबाबत बघा आता आपल्या खात्यामध्ये सुद्धा जमा झाला असेल, परंतु ज्यांचं वय कमी होतं किंवा ज्यांना या ठिकाणी जमीन जास्त आहे किंवा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे बघा, त्यांना सुद्धा या ठिकाणी याचा लाभ मिळणार नाही बघा, लाभ भेटणार नाहीये. ही अतिशय महत्त्वाची अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत. आणि इथून पुढे बघा सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्याचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रामधील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चित राहायचं आहे बघा. अशा शब्दामध्ये आदिती तटकरे यांनी महिलांना आश्वासन केलेलं आहे बघा. आता लवकरच एप्रिल महिन्यात सुद्धा या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यात येणार असून अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी आणलेली बघा. ज्यांना व्हिडिओ आवडत असेल आणि हा व्हिडिओ कमीत कमी आपल्या 5 नातेवाईकांना तरी शेअर करा, जेणेकरून त्यांना ही सुद्धा ही माहिती किंवा अपडेट ही कळून जाईल.